मनुष्यबळ नियोजन प्रक्रिया, प्रोसेस ऑफ ह्यूमन रिसोर्स प्लॅनिंग. कोणत्याही उपक्रमामध्ये जो मानव संसाधन व्यवस्थापक आहे त्याला त्या उपक्रमासंबंधी किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, त्या कर्मचाऱ्यांची पात्रता काय असावी, त्यांच्या क्षमता काय असाव्यात, त्यांच्याकडे कोणतं कौशल्य असावं, तर याच्याविषयक विचार हा करावा लागतो. तर हा नियोजनाचा विचार हा अधिक अचूक होण्यासाठी, नियोजनाची कार्यक्षमता वाढण्यासाठी, नियोजनाची प्रभावी अंमलबजावणीसाठी सुयोग्य नियोजन होणं आवश्यक आहे. म्हणून नियोजनाची प्रक्रिया काय आहे तर ही गोष्ट मानव संसाधन व्यवस्थापकाला माहीत असणं आवश्यक आहे. नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये एकूण 3 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला आहे कार्यविश्लेषण, दुसरा कर्मचारी विश्लेषण आणि तिसरा घटक आहे मनुष्यबळाविषयी अंदाज व योजना तयार करणे. तर या 3 महत्त्वाच्या घटकांचा समावेश मनुष्यबळ नियोजनामध्ये होतो, मनुष्यबळ नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये होतो. मनुष्यबळ नियोजन प्रक्रियेमधील पहिला घटक आहे कार्यविश्लेषण. कार्यविश्लेषण म्हणजे कार्याचा सर्व बाजूंचा सखोल अभ्यास करणे होय. एडविन फ्लिपो यांच्या मते विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी व त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक तो अभ्यास करून माहिती गोळा करण्याची प्रक्रिया म्हणजे कार्यविश्लेषण होय. कार्यविश्लेषण म्हणजे एखाद्या कार्याचा सर्वांगीण परिपूर्ण अभ्यास करणे होय. यामध्ये कार्य पार पाडण्यासाठी जबाबदारी व कर्तव्य कोणती असणार आहेत, ते कार्य कोणत्या परिस्थितीमध्ये पार पाडावयाचे आहे, कार्याचं स्वरूप काय आहे, ते कार्य पार पाडण्यासाठी कामगारांच्या अंगी पात्रता कोणती असावी, त्यांना किती वेतन द्यावं लागणार आहे, कामाचे तास किती असणार आहेत, कोणती संधी असणार आहे, कोणत्या सुविधा असणार आहेत, तर याच्याविषयक माहिती म्हणजे कार्यविश्लेषण होय. कार्यविश्लेषण करणाऱ्या व्यक्तीला कार्यविश्लेषक असं म्हणतात. या कार्यविश्लेषकाला कार्यासंबंधी सखोल, स्पष्ट, सत्य, परिपूर्ण माहिती व आकडेवारी गोळा करावी लागते. ही माहिती प्रश्नावली पद्धतीचा उपयोग करून, दैनंदिन नोंदवहीचा उपयोग करून, मुलाखत घेऊन किंवा निरीक्षण करून करता येते. या कार्यविश्लेषणाच्या माध्यमातून जमा केलेली माहिती ही 2 भागामध्ये सादर केली जाते. कार्यवर्णन, जॉब डिस्क्रिप्शन. कार्यवर्णनामध्ये कोणते कार्य करावयाचे, ते का करावयाचे व कसे पार पाडावयाचे हे ठरवले जाते. यामध्ये कार्याचे नाव व थोडक्यात वर्णन, कार्यातील विविध क्रिया, नावे व क्रम, कार्य करण्याची पद्धती, कार्य वातावरण, कार्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रे, हत्यारे, उपकरणे इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर पर्यवेक्षणाचे स्वरूप काय असणार आहे, या कार्याचा इतर कार्याशी काय संबंध असणार आहे, कार्य पूर्ण करण्यासाठी कोणतं कौशल्य, ज्ञान व पात्रता आवश्यक आहे, तर इत्यादी माहिती कार्यवर्णनामध्ये दिली जाते. कार्यविवरण किंवा कार्यवैशिष्ट्य निर्देशन, याला जॉब स्पेसिफिकेशन सुद्धा म्हणतात. कार्यविवरणामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचारी या घटकाविषयी माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ आवश्यक शिक्षण, प्रशिक्षण,
कार्यकौशल्य, शारीरिक व मानसिक पात्रता, तांत्रिक क्षमता, कार्याचा अनुभव, गुणवैशिष्ट्ये इत्यादी. कार्यवर्णनामध्ये एखाद्या कार्यासंबंधीची कर्तव्य, जबाबदाऱ्या व गरजा यांचा उल्लेख असतो, तर कार्यवैशिष्ट्ये निर्देशनात कार्यासाठी कोणत्या क्षमतेचा, योग्यतेचा कर्मचारी आवश्यक आहे याचा उल्लेख असतो. अर्थात कार्यवर्णन हे कामासंबंधी आहे आणि कार्यविवरण हे कर्मचाऱ्यासंबंधी आहे. नंबर 2, कर्मचारी विश्लेषण. व्यवसाय संघटनेत किंवा उपक्रमामध्ये कोणकोणती कार्य आहेत, ती कार्य निश्चित केल्यानंतर ती कार्य पूर्ण करण्यासाठी किती मनुष्यबळाची गरज आहे ही गोष्ट ठरवली जाते. प्रत्येक विभागाचा उद्देश साध्य करण्यासाठी किती कामगार किंवा कर्मचारी लागणार आहे ही गोष्ट ठरवली जाते. त्याचबरोबर कोणत्या गुणवत्तेच्या कामगारांची गरज आहे याचा सुद्धा विचार केला जातो. आणि त्यानंतर कामगारांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करून कोणती जबाबदारी त्यांना योग्य ठरेल तर ही गोष्ट विचारात घेतली जाते किंवा ठरवली जाते. यालाच कर्मचारी विश्लेषण असं म्हणतात. नंबर 3, मनुष्यबळाविषयी अंदाज व योजना. कर्मचाऱ्यांच्या संख्येविषयक अंदाज करताना ढोबळमानाने किंवा अंदाजावर आधारित विचार करणे योग्य ठरत नाही. त्यासाठी कर्मचारी संख्येचा योग्य अंदाज घ्यावा लागतो, अचूक अंदाज घ्यावा लागतो. आणि यासाठी कालविषयक व गतिविषयक अभ्यास, गैरहजेरीचे प्रमाण, कर्मचाऱ्यांची गतिशीलता, पदोन्नती, पदावनती, बदलीबाबत धोरण इत्यादी घटक विचारात घ्यावे लागतात. कालविषयक व गतिविषयक अभ्यास यामध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा व कार्यास आवश्यक असणाऱ्या हालचालींचा अभ्यास केला जातो. एकूण वेळ व कार्याची व्याप्ती विचारात घेऊन कार्य पूर्ण करण्यासाठी किती लोक लागतील याचा अंदाज केला जातो. व गैरहजेरीचे प्रमाण. संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण अधिक असेल तर कार्यप्रवाहात सातत्य राहावे म्हणून कर्मचाऱ्यांच्या संख्येत योग्य ती वाढ करावी लागते. कामगारांच्या रजांचे प्रकार, रजेचा कालावधी, गैरहजेरीचे प्रमाण, मोठ्या वैद्यकीय रजा, अचानक गैरहजेरीचे प्रमाण इत्यादी सर्व घटकांचा विचार हा करावा लागतो. वर्षभरातून एकूण किती दिवस कामगार गैरहजर राहतात ही गोष्ट ठरवली जाते. गैरहजेरीच्या प्रमाणाचा विचार करून अतिरिक्त कामगाराची गरज ही ठरवली जाते. कर्मचाऱ्यांची गतिशीलता. गतिशील राहणे हा मानवी स्वभाव आहे. एका ठिकाणावरची नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे यासाठी अनेक कारणे असतात. उदाहरणार्थ अधिक वेतनाची अपेक्षा, मोठे आजारपण, मृत्यू, निवृत्ती, सेवेतून कमी करणे, स्वविकासाची संधी. तर अशा अनेक कारणामुळे कर्मचारी एके ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मोबिलाइज होत असतात. तर याचं प्रमाण आपल्या उपक्रमामध्ये किती आहे ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. पदोन्नती, पदावनती व बदली इत्यादी घटकामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येत बदल होत नाही, परंतु विशिष्ट पातळीवरील व विशिष्ट विभागातील कर्मचाऱ्यांच्या संख्येवर परिणाम होतो. यामुळे मनुष्यबळ व्यवस्थापकाने अशा कारणामुळे कोणत्या विभागातील कर्मचारी जागा रिक्त झाल्याने कमी झालेली आहेत किंवा बढती दिल्याने जागा निर्माण झालेली आहे किंवा बदली झाल्याने जागा निर्माण झालेली आहे
तर याचा विचार करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं उपक्रमामध्ये नियोजन करत असतेवेळी या 3 टप्प्याच्या आधारावरती नियोजन केल्यास नियोजन अधिक अचूक ठरू शकते.